केंद्र सरकारने आणलेल्या नवीन मोटार वाहन कायद्याला मोठ्या प्रमाणात विरोध होत असताना पाहायला मिळत आहे। ठिकठिकाणी ट्रक चालक रस्त्यावर उतरून आंदोलन करताना पाहायला मिळत आहेत। याच अनुषंगाने जामखेडमध्ये देखील परिवहन ड्रायव्हर असोसिएशन जामखेड व चालक मालक संघटनेच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देऊन या घटनेचा निषेध करण्यात आला। जामखेडमध्ये परिवहन ड्रायव्हर असोसिएशन व जामखेड तालुका चालक मालक संघटना यांच्या वतीने देखील तहसीलदार योगेश चंद्रे यांना निवेदन देण्यात आले। निवेदन देतावेळी जामखेड येथील परिवहन असोसिएशन व चालक मालक संघटना जामखेड यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। जय परिवहन ड्रायव्हर्स असोसिएशन ऑल इंडिया या संस्थेमार्फत आम्ही जो सरकारने आमच्यावर जो हिट अँड रनचा कायदा पारित केलेला आहे त्या विरोधात आम्ही सगळे चालक एकवटलो आहेत आणि त्या बाबतीत आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेले आहे। तरी आमच्यावर जो अन्यायकारक जो कायदा पारित करण्यात आलेला आहे तो ह्या जुलमी सरकारचा जो आमच्यावर जो अन्याय होत आहे तो आमच्यावरचा जो अन्याय कमी व्हावा यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे। आणि जो हा काळा कायदा आमच्यावर जो पारित करत आहे सरकार बळजबरीने पारित करीत आहे, जो चालकाला मदत मिळावी त्यासाठी ह्यांचं तर धोरण नाही आहे, पण त्याविरुद्ध जो चालक आज 8-10 हजार रुपये महिन्याने काम करत आहे ड्रायव्हिंगचं, त्याच्या विरोधात खटला दाखल करून 10 वर्षाची सजा आणि 7 लाख रुपये दंड जो आकारण्यात येत आहे, तो जो चालकाला पगार किती 8,000 रुपये ते 10,000 रुपये पगार आहे, तर चालक कुठून भरणार एवढे पैसे, कुठून काय करणार? त्या विरोधात आम्ही आज इथं एकवटलो आहे। त्याच्याबद्दल आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि जर सरकारने याच्यावर जर दखल घेतली नाही तर 3 ते 5 तारखेपर्यंत आम्ही परत एकदा निवेदन देऊ तहसीलदारांना आणि रास्ता रोको आंदोलन करू। जे परिवहन ड्रायव्हर असोसिएशन ऑल इंडिया आम्ही सर्व महाराष्ट्रातील भारतातील चालक सर्व एकत्र येऊन शासनाचा व सरकारचा निषेध करत आहोत। आमची मागणी एवढीच आहे की चालकास ड्रायव्हिंग करताना किंवा अपघात होताना जी आम्हाला मदत मिळायची, मदत न मिळण्यास सरकारचं आम्हाला असं निवेदन देण्यात येत आहे की तुम्ही ॲक्सिडेंट झाल्यानंतर की आम्हाला मदत करण्याच्या ऐवजी आमच्यावरच खटला दाखल केला जातो। हा खूप आमच्या चालकावर अन्याय आहे, कारण चालक हा महिन्याचा फक्त 8 ते 10 हजार रुपये महिन्यामध्ये पूर्ण घर परपंच चालवण्याचा प्रयत्न करत असतो। त्या प्रयत्नानुसार सरकारने आमच्याविषयी चांगली भावना घ्यायच्या ऐवजी त्यांनी अन्याय करण्याचं आमच्यावर ठरवलेलं आहे। सरकारला एवढीच विनंती करतो की लवकरात लवकर आमचा अन्याय कमी करावा आणि आम्हाला सुख समाधान ही नवीन वर्षाचं अभिनंदन असं आमचं वर्ष जावं हीच सरकारला विनंती करतो आणि सरकारचा निषेध करतो। परिवहन ड्रायव्हर्स असोसिएशन ऑल इंडिया याचे जामखेड तालुक्यातील जे सदस्य आहेत त्यांनी आज मला या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे। केंद्र शासनामार्फत जो हिट अँड रन कायदा पारित करण्यात आलेला आहे त्याच्या अनुषंगाने या कायद्याचा निषेध करण्यासाठी व सदर कायदा हा त्यांच्यावरती अन्यायकारक असल्याने तो रद्द करण्यासाठी आज या ठिकाणी सर्वजण जमलेले आहेत। त्यांच्या निवेदनातील जी मागणी आहे की हा कायदा रद्द झाला पाहिजे, तोपर्यंत कोणतेही वाहन चालक जे आहेत ते कामावरती जाणार नाही किंवा वाहनं चालवणार नाही अशी त्यांची मागणी या निवेदनाद्वारे त्यांनी मला केलेली आहे। त्यांच्या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून आजच शासनाला त्यांच्या मागणीसंदर्भात कळवण्यात येईल। धन्यवाद।